नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर श्रावण महिन्यात भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि व्यंकटेश भगवान यांच्या भक्तिभावाने पूजा केली जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 3 दिवसाचे श्री व्यंकटेश स्तोत्र सेवा कशी करावी, ते पण श्रावण महिन्यात, पूजा मांडणी कशी करावी, संकल्प कसा करावा, शेवटी उद्यापन कसे करावे, इथे आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर भक्तांनो, या सेवेचा मुख्य आधार आहे श्रद्धा आणि शुद्ध आचरण आणि नियमित भक्ती. काही परंपरेमध्ये श्री व्यंकटेश भगवानची मनोभावे सेवा केल्याने भगवानची विशेष पूजा विशेष कृपा मिळते अशी श्रद्धा आहे. भगवान प्रत्यक्ष दर्शन देतात आणि अमुक फल निश्चित देतात, तर असे कोणालाही हमीपूर्वक सांगता येत नाही. मात्र भक्तीमुळे मनाला शांती, धैर्य आणि ईश्वर राशी जवळीक मिळू शकते. तर व्यंकटेश स्तोत्र सेवा कशी करावी? तर व्यंकटेश भगवान हे विष्णूचे कलियुगातील एक पूजनीय स्वरूप मानले जातात. भक्त त्यांना बालाजी, व्यंकटेश, गोविंदा, श्रीनिवास अशा विविध नावांनी प्रेमाने संबोधतात. आणि श्रावण महिन्यात भक्तांनी भक्ती, जप, नामस्मरण, पूजा यासाठी विशेष फल दिलेले आहेत. आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक अडचणी असतील तर ईश्वरचरणी प्रार्थना करतात. सकारात्मक प्रयत्न आणि योग्य कृती ही तितकीच महत्त्वाची असते. आज आपण सलग 3 दिवसीय एकाच श्रद्धेने ही सेवा करणार आहोत. तर 3 दिवसाचे हे पारायण आहे, तर तुम्हाला हे 3 रात्री करायचे आहे. सेवा करण्यापूर्वीची तयारी आपण कशी करावी? तर सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र धारण करावे. पूजेसाठी शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. देवघरात किंवा स्वच्छ जागी भगवान श्री व्यंकटेश यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. आवश्यक असल्यास जे आपल्याकडे सामान आहे त्याचाच उपयोग करावा. व्यंकटेश भगवानाची फोटो, मूर्ती, स्वच्छ पाट, चौरंग, स्वच्छ वस्त्र, पाणी, कलश आणि आंब्याची पानं उपलब्ध असल्यास स्वच्छ पाने घ्यायची आहे. नारळ, अक्षदा, हळद, कुंकू, चंदन, गंध, फुले, तुळशीची पाने शक्य असल्यास धूप दीप लावायचा आहे. धूप दीप, तेल तुम्हाला तूप असेल तर तूप चालतो, तेल असेल तर तेल पण चालतो. कापूर, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. फळे पंचामृतासाठी उपलब्ध असल्यास दूध, दही, तूप, मध, साखर आणि हे तुम्हाला पंचामृतमध्ये इथे लागणार आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे पुस्तक किंवा स्वच्छ व्रत असलेले तुम्हाला इथे पुस्तक लागणार आहे. जपमाळ असल्यास फार महत्त्वाची आहे. साहित्य सर्व असणे बंधनकारक नाही, पण भाव महत्त्वाचा असतो. जे सहज उपलब्ध आहे त्यातूनच भक्तिपूर्वक पूजा करता येते. तर पूजेची मांडणी करताना स्वच्छ पाटावर वस्त्र अंथरून त्यावर एक व्यंकटेश भगवानाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मूर्ती नसेल तर फोटो पण चालतो. समोर कलश ठेवावा. कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात अक्षदा घालाव्यात. उपलब्ध असल्यास पाने ठेवून वर नारळ ठेवावं. भगवानसमोर दीप लावावा. धूप, नैवेद्य आणि फुले व्यवस्थित मांडावीत. तिथं छानसं डेकोरेशन करावं. नसेल येत तर तुम्ही साधी फूल काही पाकळी आहे ते तुम्ही अर्पण केली ते तरी पावन आहे. तर आपल्याला कसं डेकोरेशन फार आवडतं. आता जास्त डेकोरेशनवर जास्त मान्यता आहे आणि डेकोरेशन केल्याशिवाय आपली पूजा पण आपल्याला अपूर्वी लागते, म्हणून त्याच्यामुळे डेकोरेशनसुद्धा तुम्ही करू शकता. तर तुळशीला भगवान विष्णूच्या अत्यंत प्रिय मानलेली जाते, त्यामुळे शक्य असल्यास स्वच्छ तुळशीपत्र अर्पण करावे. लक्षात ठेवा, पूजेची मांडणी भव्य असण्यापेक्षा ती स्वच्छ आणि सात्विक श्रद्धापूर्वक असणे महत्त्वाचे असते. तर 3 दिवसाचे सेवेचे संकल्प आपल्याला कसा करायचा आहे ते आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करता त्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मला नोकरी लागायची आहे, माझा विवाह जोडायसाठी, मला मूलबाळ होत नाही आणि माझ्या घरामध्ये बरकत नाही, माझ्या घरामध्ये पैसा पुरत नाही आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे दारिद्र्यता येते आणि सुखशांती भंग होते, तब्येत ठीक राहत नाही, कोणाचा काही तब्येत खराब होऊन जाते अचानक. ते आपण हे प्रत्येक गोष्टीसाठी इथे संकल्प देवाला करू शकतो. तर तुम्हाला कोणतीही असो, आपल्या जीवनात चालू घडामोडीमध्ये प्रत्येक गोष्टी चालूच असतात. पैसा, तब्येत वगैरे हे चालूच असते. तर तुम्हाला त्यासाठी इथे संकल्प करायचा आहे, कारण की जीवनामध्ये कसं आहे, सुखदुःख चालूच असतं. म्हणून
आपल्याला थोडं तरी देवाला काही मागायचं असलं तर आपल्याला थोडी तरी तो काहीतरी देतो. तो जास्त तर काही करू शकत नाही, पण आपल्याला थोडी समाधानी द्यायसाठी आपलं दुःख दूर करतो. त्यासाठी इथे आपल्याला देवाची सेवा करायची असते. तर पहिल्या दिवशी तुम्हाला हातात थोडं पाणी, अक्षदा आणि फूल घ्यायचे आहे. मनात आपले नाव, गोत्र माहिती असल्यास गोत्र, नसेल माहीत तर साधं पाणीसुद्धा घेऊ शकता आणि संकल्प असा करायचा सोपा, मराठीत संकल्प करू शकता. तुम्हाला मराठीतच करायचं आहे, आपण मराठी आहे तर आपल्याला मराठीतच संकल्प करायचा आहे देवाला. हे श्री व्यंकटेशाय प्रभो, श्री श्रद्धा आणि भक्तिभावाने श्रावण महिन्यात मी 3 दिवसाचे श्री व्यंकटेश स्तोत्राचे संकल्प करीत आहे. माझ्याकडून जाणते अजाणते काही चुका झाल्यास मला क्षमा करावी आणि माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी, आरोग्य, शांती, भक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्यावी. माझ्या जीवनात अडचणीवर योग्य येणारे मात करण्याचं धैर्य द्यावा. ही सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करीत आहे. त्यानंतर हातातील पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर तुम्हाला इथे संकल्प तुमचा पूर्ण होतो. म्हणजे संकल्प पूर्ण म्हणजे तुमची जे सेवा केलेली आहे ते नाही, तुम्हाला इथं संकल्प करायचा आहे तो देवापर्यंत पोहोचतो. तर त्यानंतर देव आहेत ते कामी लागतात. तर तुम्हाला 3 दिवसाच्या सेवेत तो काही ना काही फळ देऊन नक्की जातो. हे 100% मी तुम्हाला सांगते इथे. पहिल्या दिवशी तुम्हाला संपूर्ण पूजा केल्यावर, तुम्हाला संकल्प केल्यावर पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, देवाला नामस्मरण करून दीप प्रज्वलित करावा. त्यानंतर गणपतीचे स्मरण करावे, गणपतीची पूजा करावी. त्यानंतर ओम श्री गणेशाय नमः, त्यानंतर श्री व्यंकटेश भगवानाचे ध्यान करावे. भगवानला अक्षत, कुंकू, फळे, गंध, तुळशीपत्र अर्पण करावी. त्यानंतर मनापासून प्रार्थना करावी. ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पण मंत्र तुम्ही इथं म्हणू शकता. त्यानंतर ओम नमो नारायणाय नमः हा पण म्हणू शकतो, कारण की विष्णूचे हे दोन्ही मंत्र आहेत. हा 2 मंत्रापैकी एक तुम्ही कोणताही म्हणू शकता. हा मंत्र 11, 21, 108, 51 त्यानंतर 108 तर ठीकच आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुमच्याच्यानं जितकं नामस्मरण होऊ शकते तितकं तुम्ही इथं भक्तिभावाने नामस्मरण जप करू शकता. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे पठण करताना आपल्या परंपरेनुसार उपलब्ध स्तोत्र पुस्तक ज्या प्रकारे स्तोत्र आहेत त्याचप्रमाणे पठण करायचे आहे. स्तोत्रामध्ये चुकी झाली नको, कारण की चुकीचं फळ तुम्हाला वेगळं मिळतं, माहिती आहे तुम्हाला. जिथे तुम्ही चुक्या करसाल त्याचं फळ जरा वेगळंच मिळेल तुम्हाला, ज्याचं फळ तुम्हाला सफल होणार नाही. स्तोत्र पठणानंतर भगवानला नैवेद्य अर्पण करावा. साधा गोड नैवेद्य, फळ किंवा घरातील सात्विक अन्न अर्पण करू शकता. त्यानंतर आरती करावी. आरतीनंतर सर्वांनी नमस्कार करून काही जण शांत बसून भगवानचे स्मरण करावे. नामस्मरण, व्यंकटेश देवाचे नामस्मरण करावे. त्यानंतर पहिल्या दिवशी विशेष नियम म्हणजे आपल्या महिलांनी कोणते नियम पाळावे, प्रत्येकांना तेच असतं की आपण या 3 दिवसामध्ये कोणते नियम पाळावे, काय खावे, काय नाही खावे, कसं वागावं, कसं बोलावं. तर पहिल्या दिवसापासून तर 3 दिवसापर्यंत शक्य तितके सात्विक राहण्याचा प्रयत्न करा. कडू बोलू नये, कोणाशी निंदा चुगली करू नये, कोणाचा अपमान करू नये, शक्य तितके सत्य आणि संयम पाळावा. कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे आपल्यापासून. कोणत्या गरिबांचं म्हणजे जो भुकेला आला त्याला भूक भागवा, जो तहानलेला आहे त्याची तहान भागवा. आपल्या दारासमोर जर गाय आली तिला नैवेद्य दाखवा, पोळी जरी दाखवा. आपल्या घरात जे शिजलं भाजलं आहे ते तुम्ही दाखवू शकता. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडायच्या आहेत. सेवा करताना भीती, अंधश्रद्धा किंवा चमत्काराची अपेक्षा ठेवण्यापेक्षा भक्ती आणि आत्मपरीक्षण फार गरजेचं असतं. आपल्या मनामध्ये जर चांगले गुण असतील तर ते नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त होते. कर्मसुद्धा फार गरजेचे असतात. जितके कर्म चांगले तितकंच चांगलं फळ. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान करून स्वच्छतेने पूजा करून सुरू करावी आणि पहिल्या दिवसाप्रमाणे 3 दीप प्रज्वलित करून श्री गणेश आणि श्री व्यंकटेश देवाचा स्मरण करावे. भगवानला फुले, गंध, अक्षता, शक्य असल्यास तुळशीपत्र अर्पण करून आजही श्री ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. व्यंकटेश स्तोत्राचे भक्तिभावाने पठण करताना घाई करू नये. शब्द स्पष्ट उच्चारण्याचा प्रयत्न करा. उच्चारात चूक झाली तर घाबरू नका. श्रद्धा आणि नम्रतेचे पुढे काहीच नसतो. दुसऱ्या दिवशी आपण आपल्या जीवनात
जीवनाचा विचार करून अशी प्रार्थना करू शकता की हे व्यंकटेशा, माझ्यातील अहंकार, राग, मत्सर आणि वाईट सवयी दूर करण्याची शक्ती दे. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा दे. नंतर नैवेद्य अर्पण करून आरती करावी. नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला खीर, दूध, साखर, खडी साखर आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. तिसऱ्या दिवशी मुख्य सेवा म्हणजे तिसऱ्या दिवशी ह्या सेवेचा पूर्णत्वाचा दिवस आहे. नंतर सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर विशेष स्वच्छ करावे, भगवानला स्वच्छ फुले अर्पण करावी. शक्य असल्यास एखादी विशेष फळ किंवा गोड नैवेद्य अर्पण करून दीप प्रज्वलित करून भगवानचे ध्यान करून त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. आपल्या श्रद्धेनुसार स्तोत्र एकदा किंवा अधिक वेळा पठण करू शकता, मात्र संख्येपेक्षा एकाग्रता आणि भक्तिभाव फार महत्त्वाचा असतो. स्तोत्रानंतर ओम नमो नारायणाय नमः, त्यानंतर भगवानची मनापासून प्रार्थना करावी. त्यानंतर 3 दिवसानंतर उद्यापन कसे करावे, तर प्रत्येकाला हे विचार पडतो की उद्यापन कसं करायचं, काय आपण करायचं असं भेटवस्तू. तर उद्यापन म्हणजे केलेली सेवा आणि भगवानची चरणी कृतज्ञता अर्पण करून ती पूर्ण करणे. उद्यापनाच्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे मुख्यतः तिसऱ्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे, कारण की 3 दिवसाची सेवा असल्यामुळे आपल्याला तिसऱ्या दिवशी इथं उद्यापन करायचं आहे. त्यानंतर विशेष नैवेद्य अर्पण करावा. साध्या पद्धतीने उद्यापन करण्यापेक्षा भगवानची पूजा करणे, व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणे, मंत्र जप करणे, नैवेद्य अर्पण करताना आरती करावी, कुटुंबातील सदस्यांना प्रसाद द्यावा, शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान, फळे क्षमतेनुसार मदत करावी. दान करताना देखावा करू नये की मी गरिबांना दान करत आहे आणि मंदिरात जाऊन दान करत आहे, असं लोकांना देखाव्यासाठी दान करू नका. सेवा ही आपली भक्तिभावापासून झाली पाहिजे. उद्यापनाची प्रार्थना करताना हे व्यंकटेशाय नमः, ओम व्यंकटेशो नमो, तुमच्या कृपेनेही मी जी 3 दिवसाची सेवा पूर्ण केलेली आहे, माझ्याकडून पूजा, जप किंवा पठणाची काही चुका झाल्या असतील नकळत तर क्षमा करावी. मी केलेली ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. माझ्या सर्व जीवनातील सद्बुद्धी, शांती, प्रेम, संयम आणि धर्ममार्गाने चालण्याची शक्ती दे आणि तुमच्या चरणी माझी श्रद्धा कायम राहू दे. गोविंदा गोविंदा यानंतर साष्टांग नमस्कार करून तिथून आपल्याला उठायचं आहे. तर साक्षात विष्णू दर्शन देतात आणि या श्रद्धेबद्दल अनेक भक्ताची परंपरा आहे की अनुभवामध्ये तीव्र भक्तीमुळे भगवानाची उपस्थिती अनुभव आणि स्वप्नदर्शन किंवा अंतर्मनात विशेष शांती मिळाल्याची वर्णन केले जातात. म्हणून या प्रत्यक्ष दर्शन होईलच, चमत्कार होईलच किंवा एखादी इच्छा नक्की पूर्ण होईल अशी हमी देणे योग्य नाही, कारण भगवंताची कृपा कधी कधी आपल्या विचारात बदल, संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य, योग्य निर्णय किंवा मनशांतीची स्वरूपानेही अनुभवली जाऊ शकते. म्हणून सेवा करताना चमत्कारापेक्षा भक्ती आणि चमत्काराच्या अपेक्षेपेक्षा सदाचार यांना महत्त्व अधिक आहे. म्हणून तुम्ही भक्तिभावाने पूजा कराच, तुम्हाला कुठे ना कुठे संकटाला तो धाव देईल. कुठलं ना कुठलं तुम्ही संकल्प केला असेल त्याचा तुम्हाला कुठे ना कुठे नक्की लाभ होणार म्हणजे होणार, हे 100% सांगते मी. 3 दिवसाची ही सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, नियमितता, स्वच्छता, सात्विक आचरण, नामस्मरण, व्यंकटेश स्तोत्र पठण, नम्रता आणि कृतज्ञता, गरजूच्या प्रति करुणा ही फार गरजेची असतं. तर व्हिडिओची सांगता आपण इथे समाप्त केलेली आहे. तर भक्तांनो, अशा प्रकारे तुम्ही श्रावण महिन्यात भक्तिभावाने 3 दिवसाची व्यंकटेश स्तोत्र सेवा करा. शक्य असल्यास 3 दिवसीय सेवा करा, तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. सेवेच्या समाप्तीला साध्या पद्धतीने उद्यापन करू शकता. साहित्य कमी असेल तर चालेल, परंतु मनातली श्रद्धा खरी असावी. भावनेकडे फक्त इच्छा मागण्याऐवजी सद्बुद्धी, योग्य मार्ग, धैर्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. आणि गोविंदा गोविंदा श्री व्यंकटेशाय महाराजाय की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री ओम नमो व्यंकटेशाय लिहा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा. धन्यवाद. जय श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.